मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक कोणीतरी खोलीचा दरवाजा उघडला आणि तो आवाज ऐकून शकुंतला झोपेतून जागी झाली. थोड्या वेळापूर्वीच तर तिला झोप लागली होती. तिने पाहिले तर उमेश अडखळत खोलीत येत होता. त्याचे पाय सरळ पडत नव्हते. त्याने बरीच दारू प्यायली होती. सॉरी शकुंतला, मित्रांनी जबरदस्तीने दारू पाजली. मी त्यांना खूप समजावले, पण त्या सर्वांनी माझी आपले वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच नशेच्या अवस्थेत उमेश बेशुद्ध होऊन पलंगावर पडला. शकुंतला शांतपणे उमेशकडे पाहत राहिली. तिला काहीच समजत नव्हते. उमेशला या अवस्थेत पाहून शकुंतलाच्या मनात कुठेतरी दगडासारखी स्तब्धता पसरली होती. काही वेळ शकुंतला जडवत उमेशला बेशुद्ध पडलेला पाहत राहिली. खोलीत रजनीगंधा आणि गुलाबांच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. नवविवाहित जोडप्याच्या स्वागतासाठी खोलीच्या सजावटीत कोणतीही कसर नव्हती. लालभडक पोशाखात नटलेली शकुंतला गेल्या अनेक तासांपासून उमेशची वाट पाहत होती. थोड्या वेळापूर्वीच तिला डोळा लागला होता. कितीतरी गोष्टी शकुंतलाने बोलण्यासाठी ऐकण्यासाठी ठरवल्या होत्या, पण शकुंतलाने झोपलेल्या उमेशकडे भरभरून पाहिले आणि मनातल्या मनात विचार केला, बिचारा उमेश. खरंच यात याची काय चूक? नक्कीच याच्या मित्रांनीच याला जबरदस्तीने दारू पाजली असेल. अत्यंत सरळ स्वभावाची शकुंतला लग्नानंतर जेव्हा सासरी आली तेव्हा इतर कोणत्याही नववधूप्रमाणेच तिच्या डोळ्यांतही वैवाहिक जीवनाबद्दल काही स्वप्ने होती. 2 खोल्यांचे एक छोटेसे फ्लॅट, ज्यात शकुंतलाचे सासरच्या नावावर फक्त तिची विधवा नणंद आणि शकुंतलाचा पती उमेश होता. तिचे सासू सासरे खूप आधीच वारले होते. विधवा नणंद प्रतिमाचे सासरही पटनामध्येच होते, पण ती आपल्या माहेरी भावाजवळच राहत होती. शकुंतलाचा पती उमेश एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. पदवी घेतल्यानंतर शकुंतलाने आपल्या करिअरबद्दल कधी जास्त काही विचार केला नव्हता. तिचे स्वप्नही तिच्या गावातील मैत्रिणींसारखेच एका छोट्या सुखी कुटुंबापुरते आणि एका खूप प्रेम करणाऱ्या पतीपर्यंतच मर्यादित होते. सकाळी शकुंतला खोलीतून बाहेर पडणार तोच तिच्या कानावर एक अत्यंत हलका आवाज पडला, शकुंतला. तिच्याजवळ येऊन कोणीतरी तिच्या कानात अत्यंत हळूच म्हटले, तेव्हा ती चमकून थांबली. शकुंतलाचे भयभीत डोळे उमेशवर स्थिरावले. तुम्ही काल रात्रीसाठी मला माफ कर, उमेशने शकुंतलाला आपल्या मिठीत घेताना म्हटले. हळूहळू उमेशच्या श्वासांची उष्णता शकुंतलाच्या पूर्ण शरीरावर पसरू लागली. ती लाजत तिथून निघून गेली. शकुंतलाला नाश्ता बनवायला उशीर झाला. यावरून उमेश खूप नाराज झाला. याला भूक सहन होत नाही. आता तू उशीर केला आहेस तर याचा रागही तुलाच सहन करावा लागेल. प्रतिमा उमेशला काही बोलण्याऐवजी शकुंतलालाच सल्ला देत म्हणाली, काही हरकत नाही, आता नवीनच संसार आहे, हळूहळू शिकेल. प्रतिमा उमेशच्या पुढे नाश्त्याची प्लेट ठेवत म्हणाली. हळूहळू उमेश प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर शकुंतलाला ओरडू लागला आणि जेव्हा शकुंतलाला या गोष्टींचा त्रास होई तेव्हा प्रतिमा तिला घर संसाराचे नियम समजावून शांत करत असे. जेव्हा कधी गोष्ट जास्तच बिघडायची तेव्हा उमेशवर नाराज होऊन शकुंतला त्याच्याशी काही दिवस बोलत नसे. तेव्हा उमेश तिला काहीतरी भेटवस्तू द्यायचा, आपल्या चुकीबद्दल माफी मागायचा आणि मग गोष्ट येऊन गेली होऊन जायची. दुपारच्या ट्रेनने मला कोलकाताला जायचे आहे. ऑफिसचे काही काम आहे, एके दिवशी अचानक उमेशने शकुंतलाला सांगितले. तुम्ही आधी काही सांगितले नाही. अचानक कोलकाताला जाण्याचा कार्यक्रम कसा बनला? शकुंतलाने विचारले. तू जास्त प्रश्न विचारू नकोस. माझ्यासोबत सतीश आणि हरीशही जात आहेत. कोणाचीही पत्नी इतके प्रश्न विचारत नाही. तू लगेच माझे सामान पॅक कर, उमेशने रागाने म्हटले. उमेशला कोलकाताला जाऊन 3 दिवस झाले होते आणि त्याने एकदाही ना शकुंतलाला फोन केला ना शकुंतलाचा कोणताही फोन उचलला. तेव्हा हार मानून शकुंतलाने सतीशला फोन केला. सतीशने फोन उचलला, पण तो घाबरलेला वाटला आणि त्याने लगेच फोन कट केला. शकुंतलाला सतीशचे हे वर्तन थोडे विचित्र वाटले. सतीशने फोन कट करताच काही सेकंदातच शकुंतलाला उमेशचा फोन आला. काय आहे? का वारंवार फोन करून त्रास देत आहेस? उमेश फोनवरच शकुंतलावर ओरडला, पण तेव्हाच शकुंतलाला दुसऱ्या बाजूने एखाद्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. शकुंतला उमेशला काही विचारू शकली असती, त्याआधीच उमेशने फोन कट केला आणि यानंतर शकुंतलाने जेवढेही फोन केले उमेशने कोणालाही उत्तर दिले नाही. थकून शकुंतलाने हरीशला फोन लावला. उत्तरात त्याने सांगितले, उमेश माझ्यासोबत नाही, तो सतीश सोबत सध्या सोनागाछीला गेला आहे. सोनागाछी हे कोलकाताचे रेड लाईट एरिया आहे. ते दोघे दररोज रात्री तिथे जातात. हरीशकडून मिळालेल्या या माहितीनंतर शकुंतलाने पुन्हा उमेशला फोन केला, पण उमेशचा फोन स्विच ऑफ होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उमेशने स्वतःच शकुंतलाला फोन केला. त्याने सांगितले की तो इथे एका मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी आला आहे. पण जेव्हा शकुंतलाने उमेशला काल रात्रीच्या सत्यतेबद्दल विचारले आणि हरीशकडून मिळालेल्या माहितीवर प्रश्न विचारले तेव्हा उमेश रागाने शकुंतलावर फोनवरच ओरडू लागला. तुला माझ्यावर जराही विश्वास नाही. तू त्या हरीशच्या बोलण्यावर येऊन माझ्यावर खोटा आरोप करत आहेस. हा हरीश माझ्या जुन्या शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी तुला भडकावत आहे. तिथे आल्यावर तुला सर्व सत्य सांगेन, असे बोलून उमेशने फोन कट केला.
शकुंतला उमेशच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहू लागली. आज तुमची पटनासाठी ट्रेन होती. तुम्ही कोलकाताहून अजून परतला नाहीत. फोनवर बोलताना शकुंतला चिंतित झाली. मी पटनाला पोहोचलो आहे, पण वाटेत हनुमान मंदिर लागते ना, तर दर्शन न घेता कसे पुढे निघून जातो. पूजापाठ करण्यातच वेळ गेला. तू काळजी करू नकोस, मी बस पोहोचतच आहे. 2 तासांनी पुन्हा शकुंतलाने फोन केला तेव्हा उत्तरात उमेशने म्हटले, वाटेत सोन्याचे दुकान दिसले. मला आठवले की तुझ्यासाठी मी झुमके बनवण्याची ऑर्डर दिली होती. तेच झुमके जे तुला कितीतरी दिवसांपासून घ्यायचे होते. तेच घेण्यासाठी थांबलो होतो की तेवढ्यात तुझे मंगळसूत्र तुटले होते. जे बनवण्यासाठी दिले होते त्या दुकानदाराचाही फोन आला, तर तेही घेण्यासाठी आलो. मी बस पोहोचतच आहे. उमेश घरी पोहोचला तेव्हा शकुंतला बाहेर ड्रॉइंग रूममध्ये बसून त्याची वाट पाहत होती. शकुंतलाला काहीही विचारण्याची किंवा बोलण्याची संधी न देताच तिच्या हातात प्रसाद सोबत मंगळसूत्र आणि झुमके देऊन उमेश फ्रेश होण्यासाठी गेला आणि थोड्या वेळाने तो स्वतःला खूप थकलेला सांगून आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेला. रात्री खोलीत आल्यानंतर शकुंतलाने पुन्हा उमेश समोर आपले तेच प्रश्न विचारले, पण शकुंतलाच्या प्रश्नांची कोणतीही योग्य उत्तरे न देता उमेशने तिला ओढून आपल्या छातीशी लावले. तुला तर या गोष्टीचीही जाणीव नाही की मी तुझ्यासाठी मंदिर फिरून कशी पूजा अर्चा करत आलो आहे. आपल्या घराच्या सुखशांती आणि आनंदासाठी नवस मागत फिरत आहे, आणि तू आहेस की बाहेरच्या कोणाच्या तरी बोलण्यावर येऊन आपलाच वसलेला संसार उजाडण्यावर तुळली आहेस. उमेशने दुःखी असल्याचा नाटक केला. तू ओळखत नाहीस की हरीश कसा माणूस आहे. तो मत्सर करतो माझा. त्याची स्वतःची पत्नी तर प्रत्येक वेळी माहेरी पळून गेलेली असते, म्हणूनच तो दुसऱ्यांच्या संसारात आग लावण्याचा प्रयत्न करत राहतो. उमेशला अशा प्रकारे दुःखी पाहून शकुंतला स्वतःलाच या सर्व गोष्टींसाठी जबाबदार समजू लागली. शकुंतला, आज मी तुला अशी बातमी सांगणार आहे जी ऐकताच तू आनंदाने नाचू लागशील. एके दिवशी अचानक उमेशने शकुंतलाला सांगितले, मला मुंबईतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. मी पुढच्याच आठवड्यात मुंबईला जात आहे. शकुंतला आश्चर्याने उमेशकडे पाहत राहिली, कारण उमेशने कधीही शकुंतलाकडे या गोष्टीचा उल्लेखही केला नव्हता की तो नोकरी बदलण्याचा विचार करत आहे किंवा तो मुंबईतील कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करत आहे. आता आज अचानक त्याला ही बातमी ऐकवली जात होती. शकुंतलाला हे समजत नव्हते की तिने आनंद व्यक्त करावा की नाराजी, कारण उमेशने ही गोष्ट तिच्यापासून अजूनपर्यंत लपवून ठेवली होती. जर उमेशने ही गोष्ट तिला आधी सांगितली असती तरी शकुंतला त्याच्या या निर्णयात कोणती अडचण आणणार होती. उलट तिला तर आनंदच झाला असता. मुंबईला जाण्यापूर्वी नाटक करत उमेश शकुंतलाच्या गळ्यात पडून रडू लागला की जणू त्याला शकुंतलाला इथे एकटे सोडून जाताना खूप दुःख होत आहे की तो जात तर आहे, पण त्याचे हृदय इथे शकुंतलाजवळच राहील. जाताना त्याने शकुंतलाला सांगितले की तो मुंबईत चांगले राहण्याची जागा शोधताच तिलाही तिथे आपल्याजवळ बोलावून घेईल. उमेशला निरोप देताना शकुंतलाचे डोळेही पाणावले. तिचे हृदयही हे विचार करून बसले होते की तिथे मुंबईसारख्या मोठ्या शहरात उमेशची काळजी कोण घेईल. असो, पाहता पाहता वेळही आपल्या गतीने सरत गेली. पहिले काही दिवस, मग आठवडे, मग महिने, मग एक एक करून 3 वर्षांचा मोठा काळ निघून गेला. शकुंतला उमेशच्या येण्याची वाट पाहत राहिली आणि तो प्रत्येक वेळी काहीतरी बहाणा बनवत राहिला. सुरुवातीच्या काही महिन्यांत उमेश अनेकदा फोन करून शकुंतलाची विचारपूस करत असे, पण जसजसा वेळ गेला उमेशचे फोनही येणे बंद झाले. हळूहळू घरखर्चाचे पैसेही देणे बंद केले. शकुंतला जेव्हा विचारेल तेव्हा तो आपल्याच अडचणींची गाठोडे तिच्यासमोर उघडायचा. आपली दयनीय अवस्था शकुंतलासमोर तो अशा प्रकारे रडायचा की शकुंतलाची जीभ बंद पडायची. शकुंतलानेही हळूहळू हार मानून त्याच्याकडे पैसे मागणे बंद केले. आता तो शकुंतलाच्या फोनलाही आपल्या सोयीनुसारच उत्तर देत असे. हळूहळू त्याने फोन करणेही कमी केले. इकडे शकुंतलानेही परिस्थितीशी जुळवून घेतले होते. शकुंतला आता कसेही करून उमेशला मदत करण्याचा विचार करू लागली. तिने स्वतःसाठी नोकरी शोधायला सुरुवात केली, जेणेकरून ती उमेशवर ओझेही बनू नये आणि गरज पडल्यास त्याला पैशाने मदतही करू शके. शकुंतलाने जागोजागी नोकरीसाठी अर्ज पाठवायला सुरुवात केली, पण काही गोष्टींमध्ये तिच्या माहितीच्या कमतरतेमुळे तिला नोकरी मिळण्यात अडचणी येत होत्या. शकुंतलाची सर्वात मोठी कमतरता तिच्यामध्ये आत्मविश्वासाची होती. मुलाखतीदरम्यान ती बोलण्यात अडखळत असे, त्यामुळे आता ती आपल्या अशा अनेक लहान-सहान कमतरतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. शकुंतलाला आधीच शिवणकाम येत होते. तिने जवळच्याच एका बुटीकमध्ये पार्ट टाइम नोकरीही धरली. त्याच पैशातून तिने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केला. त्याचबरोबर तिने प्रॉडक्ट मॅनेजमेंटचाही कोर्स केला. एके दिवशी शकुंतलाच्या आनंदाला पारावार नव्हता, जेव्हा तिला मुंबईतीलच एका कंपनीतून नोकरीची ऑफर आली. तिने विचार केला की नोकरी मिळाल्याची गोष्ट सध्या ती उमेशला सांगणार नाही. नोकरी जॉईन केल्यानंतर जेव्हा तिच्या हातात पहिल्या पगाराचे पैसे येतील तेव्हा ती उमेशला सांगून एकदम आश्चर्यचकित करेल. मुंबई शहर शकुंतलासाठी पूर्णपणे नवीन होते. तिने एका पीजी हॉस्टेलमध्ये भाड्याने एक खोली घेतली आणि राहू लागली. तिची रूममेट नीता खूप सुंदर आणि मनमिळाऊ होती. खूप कमी वेळात ती तिची बेस्ट फ्रेंड बनली.
शकुंतलाला आता फक्त पहिल्या महिन्याच्या पगाराची वाट होती, जो मिळाल्यानंतर ती उमेश सोबत राहायला जाईल. शकुंतला उमेशला त्रास देऊ इच्छित नव्हती आणि आपल्या खर्चाचे ओझे त्याच्यावर टाकू इच्छित नव्हती. म्हणूनच ती आपल्या पहिल्या महिन्याचा पगार मिळाल्यानंतरच मुंबईला पोहोचल्याची माहिती उमेशला देऊन त्याच्यासोबत राहू इच्छित होती. आता जेव्हा तीही कमवत आहे तेव्हा घरच्या खर्चाचे ओझे दोघे मिळून उचलतील. अशा स्थितीत सोबत राहिल्याने उमेशला कोणतीही अडचण येणार नाही, असेच विचार करत ती उमेशला भेटण्याच्या दिवसांची गणना करत असे. तुझा उद्याचा काही कार्यक्रम तर नाही ना? माझा अर्थ आहे की उद्या तू फ्री आहेस ना? शकुंतला ऑफिसमधून येताच नीताने अचानक विचारले. नाही, काही खास काम नाही. तसे उद्या ऑफिसला सुट्टी आहे, तर दिवसभर आराम करण्याचा विचार केला आहे. पण तू सांग की असे का विचारत आहेस? शकुंतला नीताजवळ येऊन म्हणाली. मी तुला निमंत्रण देऊ इच्छित होती. उद्या माझी रिंग सेरेमनी आहे. खूप जास्त लोकांना निमंत्रण दिले नाही, फक्त काही खास मित्रांनाच बोलावले आहे. मम्मी पप्पा माझ्या निर्णयाच्या विरोधात आहेत म्हणून त्यांनी येण्यास नकार दिला आहे. मी गेल्या 1 वर्षापासून मम्मी पप्पांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण माहीत नाही की त्यांना उमेशमध्ये काय वाईट दिसते. उमेशचे नाव ऐकून शकुंतला एका क्षणासाठी चमकली. मग तिने विचार केला, एका नावाचे अनेक लोक असू शकतात. मी उमेशवर खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय मी आयुष्याबद्दल विचारही करू शकत नाही. तू ओळखत नाही शकुंतला की उमेश किती चांगला आणि नेक आहे. जेव्हापासून तो माझ्या आयुष्यात आला आहे तेव्हापासून माझे जगच बदलले आहे. खरे प्रेम काय असते त्यानेच मला शिकवले आहे. उमेशच्या प्रेमात वेडी नीता शकुंतलासमोर उमेश 40 वाचत होती आणि शकुंतला शांतपणे तिचे बोलणे ऐकत होती. तुझ्याकडे उमेशचा कोणताही फोटो आहे का? जरा मीही तर पाहू. माझी प्रिय मैत्रीण ज्याच्या प्रेमात इतकी वेडी आहे तो कसा दिसतो? का नाही, हे बघ. नीता एक एक करून उमेश सोबतचे अनेक फोटो आपल्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर शकुंतलाला दाखवत गेली. शकुंतला एकटक त्या फोटोंकडे पाहत राहिली. तिच्यासाठी विश्वास ठेवणे कठीण होत होते. तिच्या हृदयात कळ उठू लागली. चेहरा सुकून गेला. डोळ्यांत अश्रूंचा पूर येऊ लागला, जे तिने मोठ्या प्रयत्नाने आवरले. नीता, तू उमेशला किती दिवसांपासून ओळखतेस? शकुंतलाने स्वतःला सावरत नीताला प्रश्न विचारला. गेल्या 2 वर्षांपासून. काय तू उमेशबद्दलही सर्व काही नीट तपासले आहेस? माझा अर्थ आहे की तो माणूस कसा आहे आणि त्याच्या कुटुंबात कोण लोक आहेत. अगं शकुंतला, तू अगदी माझ्या मम्मी पप्पांसारखे बोलत आहेस. प्रेम तपासणी करून केले जात नाही, ते तर फक्त होते. आणि उमेशबद्दल जाणून घेण्याची गोष्ट तर उमेशने माझ्यापासून कधीही कोणतीही गोष्ट लपवली नाही. इतकेच काय तर त्याने आपल्या पहिल्या लग्नाबद्दलही मला सर्व काही खरं सांगितले आहे की कसे त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू लग्नाच्या काही दिवसांनंतर झाला. बिचाऱ्याने तर लग्नाचे सुखही भोगले नाही. आता तू सांग, अजूनही मी त्याच्या प्रामाणिकपणावर शंका घ्यावी का? नीता, तू उमेशच्या पहिल्या पत्नीचा फोटो पाहिला आहेस का? नाही, याची गरजच नाही. ज्या गोष्टीने उमेशला त्रास होतो ती गोष्ट मला करणेही आवडत नाही. प्रेम करणारे जखमा भरतात, ते कुरतडत नाहीत. पण जर कधी उमेशची पहिली पत्नी अचानक तुझ्यासमोर येऊन उभी राहिली, जर ती जिवंत असेल, तिचा मृत्यूच झाला नसेल, तर तू काय करशील? ही गोष्ट तर मी मानूच शकत नाही. असे कधी होऊच शकत नाही. असे झालेच जरी जसे तू म्हणत आहेस तरीही मी उमेशची साथ सोडणार नाही. मी तेव्हाही माझे पाऊल मागे घेणार नाही. त्याच्या पहिल्या पत्नीलाच मागे हटावे लागेल. जर ती जिवंत होती तर इतकी वर्षे तिने उमेशची खबर का घेतली नाही? मी हेच समजेन की नक्कीच यात उमेशची कोणती तरी मजबुरी राहिली असेल. मी उमेशपासून वेगळी होऊन जगू शकणार नाही. शकुंतलाचे मन उमेशबद्दल द्वेषाने भरले. कसे त्याने जिवंतपणेच तिला मृत सांगितले. तिचे मन वेदनेने भरून आले. काय लग्नाचा बंधन, त्याची पवित्रता, त्याची मर्यादा पाळण्याची, अग्निकुंडासमोर मंत्रोच्चारासोबत जी वचने घेतली गेली होती ती पाळण्याची जबाबदारी फक्त तिचीच होती. मंगळसूत्र तुटल्यावर शकुंतलाला किती काही ऐकवले होते. ती प्रत्येक वेळी घाबरत राहिली की चुकूनही मंगळसूत्र तिच्या गळ्यातून तुटून पडू नये. तर उमेशने तर इथे तिचा विश्वास, तिचा आत्मसन्मानच चकनाचूर केला. काय तिच्या आत्मसन्मानाची किंमत तिच्या मंगळसूत्रापेक्षाही कमी आहे? काय या समाजात मंगळसूत्र, सिंदूर आणि बिंदीची किंमत एखाद्या स्त्रीच्या आत्मसन्मानापेक्षा जास्त आहे? या समाजात कितीतरी स्त्रिया अशा आहेत ज्यांचे पती त्यांना ना पूर्णपणे स्वीकारतात आणि ना स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क देतात. त्या विवाहित असूनही एकट्याने आयुष्य जगण्यास मजबूर राहतात, तर त्यांचे पती त्यांना एकटे सोडून ऐशोआरामाचे जीवन मोठ्या अभिमानाने जगत असतात. तेव्हा हा समाज त्यांच्या पतींना काहीही बोलत नाही. पण एखाद्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर न पाहून सर्वजण तिची निंदा करू लागतात. जर शकुंतला मुंबईला आली नसती तर ती कधीही आपल्या पती उमेशचे सत्य जाणूनच शकली नसती. तिला तर एकटी सवाष्ण असण्याचा, विवाहित असण्याचा शिक्का घेऊन आयुष्य ढकलण्यास भाग पाडले असते. शकुंतला खुर्चीवर बसून खूप वेळ मनातल्या मनात बरेच काही विचार करत राहिली. तिच्यासमोर ड्रेसिंग टेबलवर लावलेला आरसा होता, ज्यावर तिने आदल्या दिवशी आपली बिंदी काढून चिकटवली होती, जी तिच्याकडे डोकावत होती.
शकुंतला रुमालाने आरसा साफ करू लागली. ती रुमालाला आरशावर तोपर्यंत घासवत राहिली जोपर्यंत ती बिंदी पूर्णपणे निघून गेली नाही. दुसऱ्या दिवशी शकुंतला आत्मविश्वासाने रिंग सेरेमनी फंक्शनमध्ये नीताने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. समारंभ एका हॉटेलमध्ये होता. नीता खूप आनंदी दिसत होती. शकुंतलाला पाहताच नीता धावत तिच्या गळ्यात पडली. शकुंतलाचा हात धरून ती तिला उमेशजवळ घेऊन गेली आणि तिची ओळख उमेशशी करून देताना म्हणाली, उमेश, ही माझी मैत्रीण शकुंतला. ही मुंबईतील एका मोठ्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहे. शकुंतला उमेशला अशा प्रकारे भेटली जणू तिने त्याला पहिल्यांदाच पाहिले असेल, तर शकुंतलाला पाहून उमेश गोंधळून गेला. शकुंतला त्या दोघांसाठी 2 वेगवेगळी भेटवस्तू घेऊन आली होती. तिने भेटवस्तू देऊन तिथून हॉस्टेलसाठी निघाली. नीता हॉस्टेलला पोहोचण्यापूर्वीच शकुंतला हॉस्टेल सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली होती. दुसरीकडे समारंभ संपल्यानंतर जेव्हा उमेश आपल्या खोलीत एकटा होता तेव्हा त्याने शकुंतलाने दिलेली भेटवस्तू उघडली. एका बॉक्सच्या आत मंगळसूत्र आणि झुमक्यांसोबतच तिने लिहिलेली एक चिठ्ठीही होती. चिठ्ठीत शकुंतलाने लिहिले होते, हे मंगळसूत्र माझ्यासाठी साखळीपेक्षा काहीही नाही. मी स्वतःला याच्या ओझ्यातून मुक्त करत आहे. पण हो, तू आतापर्यंत माझ्यासोबत जे काही केले ते सर्व नीतासोबत करू नकोस. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. किमान तिच्या या गोष्टीचा तरी आदर ठेव. मी तिला अजूनपर्यंत तुझे कोणतेही सत्य सांगितले नाही, नाहीतर प्रेमावरून तिचा विश्वास उडून जाईल. ज्या दिवशी या जगात लोकांचा प्रेमावरून विश्वास उडून जाईल त्या दिवशी हे जग जगण्यायोग्य राहणार नाही आणि हे मला अजिबात नको आहे. जो धोका तू मला दिला आहेस तो नीताला कधीही देऊ नकोस. एका विवाहित स्त्रीसाठी तिच्या पतीकडून मिळणारा आदर आणि प्रेम हेच सर्वात मोठे सौंदर्य असते. तिचा सर्वात मौल्यवान दागिना असतो, ज्याची कमतरता जगातील महागड्याहून महागडा दागिनाही पूर्ण करू शकत नाही. मंगळसूत्रासोबत मी झुमकेही तुला परत करत आहे, जे तू त्या दिवशी तुझ्या त्या मोठ्या खोट्यावर पांघरूण घालण्यासाठी आणि माझा विश्वास जिंकण्यासाठी दिले होते. तुला घटस्फोटाची नोटीस मी खूप लवकरच पाठवून देईन. शकुंतलाने लिहिलेली चिठ्ठी उमेश वारंवार वाचत राहिला. त्याच्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात आज पहिल्यांदा त्याला वेदनेची जाणीव झाली. कहिलं कथा ही विश्वास, आत्मसन्मान आणि फसवणूक यावर आधारित एक मार्मिक कथा आहे. ती दर्शवते की नात्यात प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो आणि खोटेपणाचे गंभीर परिणाम कसे भोगावे लागतात. शकुंतलाची कहाणी सांगते की कोणत्याही परिस्थितीत स्त्रीने आपला आत्मसन्मान जपायला हवा आणि स्वबळावर आयुष्यात पुढे जाण्याचे धैर्य दाखवावे. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वास गमावलेल्या नात्यात अडकून राहण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वाची किंमत समजून स्वावलंबी बनणे हेच खरे यश आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.